विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे। प्रश्न काय आहे की राज्यसेवाची जे मुख्य परीक्षा होती ना 2023ला, तर त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। आता बरोबर जे आहे ना लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला जे आहे ना ही फार मोठी कन्सेप्ट आहे, ते आपल्याला 2-3 मिनिटाच्या याच्या व्हिडिओमध्ये जे आहे ना सहज तुमच्या लक्षात येणार की नेमका प्रश्न काय विचारलेला आहे आणि हे कन्सेप्ट काय आहे। आणि याच्यावर रिपीट प्रश्न एक्झाममध्ये राज्यसेवा असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, तलाठीची परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि सी ची परीक्षा असेल, त्याच्यामध्ये हे प्रश्न या टॉपिकवरती नेहमी हे विचारले जातात। ठीक आहे, तर आता प्रश्न काय होता, बरोबर लक्ष देऊन ऐका, सर्वांनी लक्ष द्या। तर प्रश्न काय होता की आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स। म्हणजे खालील वाक्य दिलेले आहे आणि त्या वाक्यामध्ये क्रियापदाचा काय आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। ठीक आहे, आता ते प्रकार बघणार आहे आपण कुठल्या। तर प्रश्न काय होता माहित आहे का की वी कॅन लिफ्ट धिस लोड। आता इथं लक्ष द्या, इथं जे म्हटलेलं आहे ना वी हा वाक्याचा काय आपला सब्जेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा कॅन आहे, लिफ्ट आहे, हे अंडरलाईन केलेले दोन आत ना आपले क्रियापदात। आता हे क्रियापदाचे कुठले प्रकार हे ओळखायचे। आता ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये काय म्हटलं यांनी, पहिला ऑप्शन आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब मॉडल वर्ब्स, सेकंड मध्ये आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब मॉडल वर्ब्स, नंतर थर्ड मध्ये आहे मॉडल वर्ब्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि फोर्थ आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब। आता याच्यात तर पहिल्यांदा हे समजून घ्या आपले मॉडल वर्ब्स कुठले। आता तुम्ही हे ऐकलं असेल कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, त्याच्यानंतर शाल, शुड, विल, वुड, नीड नॉट, डेअर टू, अशा प्रकारचे शब्द ऐकले असतील। हे जे असतात ना आपले मॉडल्स असतात। म्हणजे हे जे आहे ना हे आपलं मॉडल ऑक्झिलरीज आहे। मॉडल ऑक्झिलरीज आहे, म्हणजे आता पहिलं आपल्याला सापडलं की ते मॉडल ऑक्झिलरीज आहे। म्हणजे जे ऑप्शन मध्ये पहिलं मॉडल ऑक्झिलरीज असेल ना ते आपलं काय असायला पाहिजे, उत्तर असायला पाहिजे। म्हणजे इथं ऑप्शन थ्रू तर आपण डायरेक्ट 3 नंबरचा ऑप्शन हे करू शकतो, बट पहिल्याच्या ट्रान्झिटिव्ह आहे, इंट्रान्झिटिव्ह आहे, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह जे काही असेल म्हणजे आपल्याला उत्तर सापडलं। पण आता ट्रान्झिटिव्ह काय असते आणि इंट्रान्झिटिव्ह काय असते हे जे क्रियापद आहे ना हे पहिल्यांदा समजून घ्या। बघा, कुठलंही वाक्य जेव्हा बनते ना तर आपण एखाद्या शब्दांच्या समूहाला तेव्हाच वाक्य म्हणता येते जेव्हा त्याच्यामध्ये क्रियापद आहे। क्रियापद जर का नसेल ना मग त्याला आपण वाक्य म्हणता नाही येत, मग ते फ्रेजेस मध्ये येते। म्हणजे फ्रेझल वर्ब असेल, नाउन फ्रेज असेल, ॲडजेक्टिव्ह फ्रेज असेल, अशा प्रकारे भरपूर फ्रेजेस असतात। तर वाक्य परिपूर्ण बनण्यासाठी शब्दाच्या समूहाला आपण वाक्य केव्हा म्हणतो, त्याच्यात कमीत कमी वर्ब क्रियापद असायलाच पाहिजे। बाकी नाउन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ते नसलं तरी पण काही फरक नाही पडत, बट क्रियापद असणं गरजेचं आहे। क्रियापद असेल तरच ते वाक्य असते। आता बघा आपलं हे काय झालं मॉडल ऑक्झिलरीज, आणि या मॉडल ऑक्झिलरीजचा एक नियम काय सांगतो माहित आहे का, मॉडल ऑक्झिलरीज जर का असेल ना तर क्रियापदाचं नेहमी काय फर्स्ट फॉर्म यायलाच पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे। म्हणजे इथं बघा लिफ्ट जे आहे ना हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे। आता आपण बघा एखाद्याला कुठंतरी ऑफिसमध्ये जातात, तुम्ही काय म्हणता, मे आय कम इन म्हणता की नाही, मे आय कम इन म्हणजे मी आतमध्ये येऊ शकतो का। आता बघा हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहे काय मे, आणि हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आलेलं आहे, फर्स्ट फॉर्म। म्हणजे जेवढे आपले असतील मे, माइट, मस्ट, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, त्याच्यानंतर हे जेवढे की यात 10-15 मॉडल ऑक्झिलरीज, त्याच्यानंतर जर ते वाक्यात येत असेल तर क्रियापदाचं नेहमी फर्स्ट फॉर्म येते। मग आता काय झालं, हे आपलं क्रियापद म्हणजे सब्जेक्ट झाला, वर्ब झाला। आता बघा भरपूर क्रियापद कसे असतात माहित आहे का की ते क्रियापद जर का वाक्यामध्ये आले तर तुमचं जे आहे ना ऑब्जेक्ट यायलाच पाहिजे। म्हणजे ऑब्जेक्ट जर क्रियापदानंतर नाही आलं तर ते वाक्याचा अर्थच परिपूर्ण होत नाही। म्हणजे की एखादं क्रियापद असेल आणि क्रियापदानंतर जर का ऑब्जेक्ट आलं तर त्याला जे आपण काय म्हणतो पूर्ण वाक्य बनते। तर अशा वेळेस ते क्रियापदाला आपण काय म्हणायचं, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, सकर्मक क्रियापद। म्हणजे असं वाक्य की ज्याच्यामध्ये क्रियापदानंतर काय आलेलं आहे, कर्म आलेलं आहे। आणि जर का त्या वाक्यामध्ये क्रियापदानंतर कर्म आलेलंच नसेल तर त्याला अकर्मक म्हणतो। मग हे कसं ओळखायचं आपण माहित आहे का, साधं सरळ आहे। जेव्हा तुम्ही त्या क्रियापदाला व्हाट आणि हुमने प्रश्न विचारता आणि उत्तरामध्ये जे येणार ना त्याला आपण कर्म म्हणतो। म्हणजे बघा इथं वी कॅन लिफ्ट धिस लोड, मग इथं जर व्हाटनं प्रश्न विचारला तर व्हाट वी कॅन लिफ्ट असा प्रश्न विचारल्यानंतर आन्सर काय येणार आपलं, धिस लोड। म्हणजे हे काय झालं, हे आपलं झालं कर्म। आता हे जर का कर्म असेल, क्रियापद म्हणजे काय की असं क्रियापद की वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्म यायलाच पाहिजे, त्या क्रियापदाला आपण सकर्मक म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो। म्हणजे हे काय झालं आपलं ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं, हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब। आता ही कन्सेप्ट समजण्यासाठी बघा आता हे खाली वाक्य आहे शी सॅंग अ सॉन्ग। आता मला एक सांगा की
इथं आहे शी वाक्याचा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि नंतर काय आलं हे अ सॉन्ग. याला जर आपण प्रश्न वाटणं विचारला तर व्हॉट शी सॅंग, तर उत्तर काय येते आपलं अ सॉन्ग. म्हणजे इथं या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अ सॉन्ग जे आहे ना हे तुम्हाला कर्म घ्यावंच लागेल, म्हणून हे जे सॅंग काय झालं आपलं ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. बरोबर आहे. आता खाली वाक्य बघा काय होतं, शी सॅंग ब्युटिफुली. आता या वाक्यामध्ये तुम्ही जेव्हा वाटणं प्रश्न विचारताना तर तुमचं उत्तर काहीच नाही होऊ शकत, कारण की सुंदरपणे गायलं म्हणजे हे ऍड वर्ब आलेलं आहे. ठीक आहे, की जे याच्याबद्दल माहिती देते, कुठलं नाऊन वगैरे नाही, म्हणून हे इथं सॅंग जे आहे ना हे वाक्याचं काय झालं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता पुढे काय माहित आहे, शी किक्ड द बॉल. मग इथं प्रश्न विचारला व्हॉट शी किक्ड, तर आन्सर काय येणार आपलं द बॉल. मग आता भरपूर विद्यार्थी काय म्हणतील की सर ट्रान्झिटिव्ह वर्ब कुठले कुठले आता, इंट्रान्झिटिव्ह वर्ब कुठले कुठले. आता याच्यात साधी सरळ एक ट्रिक सांगतो तुम्हाला काय लक्षात ठेवायची, की जर क्रियापदानंतर डायरेक्ट नाऊन आलं तर त्याला आपण काय म्हणतो कर्म म्हणतो. मग ते जर डायरेक्ट नाऊन येत असेल ना तर जे काही क्रियापद असेल ना त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं, म्हणजे सकर्मक क्रियापद. आणि क्रियापदानंतर डायरेक्ट नाऊन नाही येत असेल वेगळंच काहीतरी आलं तर मग त्याला इंट्रान्झिटिव्ह जे आहे ना हे 99% हे ट्रिक जर लक्षात ठेवली ना तुम्हाला सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत ना हे लक्षात ठेवण्याची गरजच नाही पडणार, तुम्ही डायरेक्ट जे आहे ना आन्सर काढसाल. आता मला सांगा, आपल्याकडे वेळ कमी आहे, स्मार्टली अभ्यास करा, हार्डवर्क करू नका. स्मार्टली अभ्यास करणाऱ्याला जे आहे ना रिझल्ट निघतो, हार्डवर्क करण्याला फक्त तो 10-12 तास अभ्यास करतोय दिसते बट रिझल्ट येत नाही. मग स्मार्टली वर्क म्हणजे काय, की जे मी तुम्हाला ट्रिक सांगितली की क्रियापदानंतर डायरेक्ट नाऊन येत असेल तर ते ऑब्जेक्ट म्हणजे ते सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि जर का त्याच्यानंतर नाऊन वगैरे नाही आला तर मग त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणू शकतो. म्हणजे या वाक्यामध्ये बघा शी सॅंग अ सॉन्ग, याच्यात सकर्मक काय, कारण की हे इथं अ सॉन्ग आलेलं आहे. इथं बघा शी सॅंग ब्युटिफुली, इथं नाऊन नाही आलं म्हणून याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. आणि शी किक द बॉल, इथं काय आलेलं आहे तुमचं नाऊन आलेलं आहे म्हणून याला आपण काय म्हणणार किकला हे तुमचं ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग आपल्या पहिल्या याच्यामध्ये काय आलेलं आहे मॉडेल ऑक्झिलरीज, आणि नंतर हे जे लिफ्ट होतं ना हे ट्रान्झिटिव्ह वर्ब होतं. मग आपलं ऑप्शन काय येते बघा, हे 3 नंबरचं मॉडेल वर्ब्स आहे आणि नंतर काय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय की हे तुमचं 3 नंबरचं काय असेल तुमचं आन्सर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करता किंवा ॲपियर होता तर काय होते माहिती आहे का, की भरपूर वेळेस विद्यार्थी कन्फ्युज्ड होतात. नॉलेज असते 10-10, 12-12 तास अभ्यास करतात पण उत्तर कसं काढावं हेच ट्रिक माहीत नसते. सगळं आपल्याकडे आहे पण तुम्ही ते अप्लाय कसं करता, फॉलो कसं करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे अशा नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात, तलाठीची तयारी करतात, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात, राज्यसेवेची तयारी करतात, तुम्हाला ह्या नवीन ट्रिक जर शिकायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही अडचणी असतील प्रश्नाच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत तर कमेंट करून विचारा, मित्रांमध्ये शेअर करून त्यांना पण सांगा. तुम्हाला असेच जे आहे ना नवीन नवीन व्हिडिओ शिकण्यासाठी किंवा ट्रिक शिकण्यासाठी आमचं चॅनल नेहमी फॉलो करत राहा, आणि जे आहे ना तुमचा रिझल्ट जो आहे खूप लवकर तुम्ही जे आहे ना कमी वेळामध्ये काढू शकता. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.